पाठ 3 माझ्या अंगणात. कवी ज्ञानेश्वर कोळी. शेतकरी शेतामध्ये दिवस रात्र काम करतो. जेव्हा त्याच्या शेतामध्ये खूप धान्य पिकतं तेव्हा त्याला आनंद होतो. या कवितेतून शेतकऱ्याच्या मनातल्या वेगवेगळ्या भावनांचं वर्णन कवीनं केलं आहे. गहू शाळवाचं मोती काळ्या रानात सांडलं आणि माझ्या अंगणात लख्ख चांदणं पडलं. शेतामध्ये जेव्हा ज्वारी आणि गहू यांचे ढीग तयार झालेले शेतकऱ्याला दिसतात तेव्हा आपल्या शेतामध्ये जणू काही लख्ख चांदणं पडलं आहे इतका आनंद त्याला होतो. काळ्याशार मातीतुनी मोती पवळ्याची रास, अंगणात माझ्या डुले रान मेव्याची मिजास. काळ्याभोर मातीतून टप्पोरे दाणेदार असं खूप धान्य पिकलं आहे. हे धान्य म्हणजे जणू काही मोती पोवळे सोनं एवढ्या किमतीचं आहे असं शेतकऱ्याला वाटतं. आणि त्याच वेळेला त्याच्या अंगणामध्ये रानात पिकणारी छान छान फळं म्हणजे रानमेवा त्याची शान वाढवत असतात. दिला घेतला वाढतो रानातला रानमेवा, तुम्ही आम्ही सारेजण गुण्या गोविंदानं खावा. आपल्या अंगणात फुलणारा हा रानमेवा बाकीच्या मुलांना इतरांना वाटला, त्यांच्याबरोबर जर आपण तो आनंदाने खाल्ला तर जास्त आनंद मिळतो. आणि म्हणून सगळ्यांनी एकमेकांना देऊन आणि वाटून खावं असा संदेश शेतकऱ्यांनी दिलाय. जीव दमतो शिणतो घास भरवते माय, घरामंदी घरट्यात जशी दुधातली साय. शेतातली खूप कामं करून दमून भागून घरी आल्यावर आई जेव्हा प्रेमाने घास भरवते तेव्हा सगळा शिण निघून जातो आणि घरामध्ये खेळत असणारी मुलं बाळं नातवंड म्हणजे जणू दुधातली सायच अशा या आनंदी घरट्यात शेतकरी समाधानी असतो. अंगणात आज माझ्या दाण टिपती पाखर, दूर उडून या जाता आसू येती गालावर. शेवटी शेतकरी दादा असं म्हणतो की आज माझ्या अंगणामध्ये भरपूर धनधान्य आहे आणि कितीतरी पाखरं हे दाणे टिपायला इथं आली आहेत. म्हणजेच आज माझं घर मुलाबाळांनी भरलेलं आहे. पण ज्या वेळेला शिक्षणासाठी किंवा इतर काही कारणांनी ही मुलं बाळं घर सोडून दूर जातील त्यावेळेला खरंच मला फार फार वाईट वाटणार आहे. माझं अंगण सुनं होऊन जाणार आहे. कंसात दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा. काळ्याशार मातीतुनी मोती पवळ्याची टिंबटिंब. काळ्याशार मातीतुनी मोती पवळ्याची रास, घरामंदी घरट्यात जशी दुधातली टिंबटिंब. घरामंदी घरट्यात जशी दुधातली साय. समूहदर्शक शब्दांची यादी करा. लाकडाची मोळी, केळीचा घड, पक्ष्यांचा थवा, प्राण्यांचा कळप. खालील शब्दांसाठी प्रमाण भाषेतील शब्द लिहा. माय आई, घरामंदी घरामध्ये,